नमस्कार, मी डॉक्टर अमित दहात, चाइल्ड स्पेशलिस्ट आणि न्यूरोटॉलॉजिस्ट नागपूरमध्ये प्रॅक्टिस करतोय. आणि आज माझ्यासोबत बेबी ऑफ नलिनी कपल आहेत, ज्यांची एक फारच आनंदाची जर्नी मी आज तुमच्यासोबत शेअर करतोय. ट्विन्स झाले होते, जवळपास आज 2 महिने झालेत. एक मुलगा एक मुलगी. जवळपास 7.5 महिन्यात डिलिव्हरी झाली होती. मुलगी अतिशय गोड, तिने अजिबात त्रास नाही दिला, 1.5 किलोची झाली. मुलगा जो आहे तो थोडा त्रास देणाऱ्यापैकी होता, तो 1 किलोपेक्षा थोड्या कमी वजनाचा झाला. आणि जवळपास नलिनी अगोदर 2 महिने आमच्याकडे भरती होती. तिने भरपूर मेहनत केली आणि तिने अर्ध काम आमचं हलकं करून दिलं, की बाळाला त्या वजनापर्यंत पोहोचून दिलं. जर तिने आणि नलिनीचे जे हस्बंड आहेत त्यांनी हिंमत दाखवली नसती, तर ते बाळ कदाचित त्या वजनापर्यंत पोहोचले नसते आणि आमचं काम फारच कठीण झालं असतं. तर त्यांची हिमतीची दाद देतो, की त्यांनी एवढे कठीण दिवस ते 2 महिने कसे काढले ते त्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मग NICU मध्ये एक नवीन युद्ध सुरू झालं, की तो जो 1 किलोचा आणि 1.5 किलोचा बाळ आहे त्यांची पुढे एक नवीन जर्नी सुरू झाली. आणि त्या जर्नीमध्ये ताई जी आहे 1.5 किलोची, ती आम्ही अगोदर त्यांच्या हातात दिली. तिचं आज वजन जवळपास 700च्या जवळपास पोहोचली आहे ती, आणि एकदम छानपैकी त्याची पण काळजी छान घेत आहेत. आणि आज दादा जो आहे तो जवळपास 1830 ग्रॅमचा होऊन तो घरी जातोय. तर मी फार आनंदी आहे. आणि नलिनीताई आणि दादा, तुमचे काही याच्याबद्दल तुमचा कसा प्रवास राहिला हे तुम्ही आमच्यासोबत थोडं सांगू शकता काय? म्हणजे ज्या सिच्युएशन मध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो विम्समध्ये, त्यावेळेस असं वाटत होतं की जे बाळ आहे ते आम्हाला आमच्या हातात मिळणार की नाही. पण या ठिकाणी आल्यानंतर 2 महिने इथे या हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा 7.5-8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर दोन्ही बच्चू एकाचं वेट 1000, दुसऱ्याचं वेट 1500, अशा अवस्थेमध्ये असताना वाटत नव्हतं की समोर या मुलांची देखरेख म्हणजे बरोबर होईल, वाढ होईल की नाही. पण दात सरांच्या याच्यामध्ये ते NICU मध्ये ठेवण्यात आले आणि त्यांनी खूप काळजी घेतली. त्या काळजीचं आज त्यांनी काळजी घेतल्यामुळे आज ते दोन्ही मुलं आज आमच्या जे हातामध्ये मिळाले चांगल्यापैकी, आणि आम्हाला त्याचं खूप खुशी झाली. आणि सरांचं मी त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. त्यांनी ते आमच्या दोन्ही मुलांना चांगल्या याच्यामध्ये हे केल्यामुळे, त्यांच्या स्वतःच्या निगराणीमध्ये ठेवल्यामुळे, चांगली ट्रीटमेंट दिल्यामुळे ते दोन्ही मुलं आज आमच्या हातामध्ये मिळाले. आज या विम्स हॉस्पिटलमध्ये मला 4 महिने झाले. 4 महिन्यानंतर मी आज घरी जात आहे. बरोबर. आणि त्याच्यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ताईला तर काही लेझर पण नाही लागलं आणि डोळे अगदी छानपैकी आहेत. आणि मुलाला फक्त इंजेक्शन लागलं, त्याला पण आतापर्यंत लेझर वगैरेची काही गरज नाही पडली. तर फक्त जसं एक फार लोकांमध्ये गैरसमज राहतो की जे प्रीमॅच्युअर बाळ राहतात त्यांची मानसिक वाढ कशी होते, त्यांचं डेव्हलपमेंट कसं होतं, त्यांची डोळ्याची वाढ कशी होते, त्यांचे काही अवयव काही कसे राहून जातात. तर यांची अवयव वगैरे यांची पण वाढ सर्व चांगल्या प्रकारे झालेली आहे. ही एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे जी सर्व चांगल्या प्रकारे झाली. यांना कधी ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज नाही पडली. नाही तर बऱ्याच बाळांना रक्त चढवावं लागतो किंवा त्यांना इन्फेक्शन होते तर त्यांना भरपूर अँटीबायोटिक वगैरे द्यावे लागतात. पण देवाच्या कृपेने आपल्या दोघे बाळांना काही जास्त अँटीबायोटिक वगैरे द्यावे नाही लागले. त्यांना काही जास्त व्हेंटिलेटरचा सपोर्ट वगैरे पण नाही द्यावा लागला. तर याच्यामध्ये पॅरेंट्सचा विश्वास, पॅरेंट्सचा सपोर्ट आणि सोबत देवाचा एक आशीर्वाद, या सर्व गोष्टीमुळे एक NICU टीमची मेहनत, तर त्याच्यामुळे आज आम्ही फारच आभारी आहोत. नलिनी आणि त्यांचे हस्बंड, त्यांनी आमच्या टीमवरती विश्वास दाखवला. आणि खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आज एक फॅमिलीमधून, आज जिथपर्यंत ते आतमध्ये होते ते आमचे बाळ होते, आज ते तुमचे बाळ झालेले आहेत. आणि एक परिवारामधून आज ते दुसऱ्या परिवारामध्ये जात आहेत. तर नेहमी आम्हाला आठवणीत ठेवा आणि बाळाची व्यवस्थित काळजी घ्या. आणि तुम्हाला खूप खूप आमच्याकडून अभिनंदन की तुम्ही बाळ आज तुमच्या सोबत नेता.